हॅलो एव्हरीवन. तर आपण वर्ड प्रॉब्लेमची सिरीज स्टार्ट केली आहे. त्यामध्ये एक क्वेश्चन बघितला आहे. नाव नेक्स्ट आजचा क्वेश्चन बघा. हा कंपाऊंड इंटरेस्टवरती आहे. ओके, सो क्वेश्चन काय सांगतो बघा. आणि हे RRB क्लर्क प्रिलिम लेवल आहे. ओके, एनी क्लर्क प्रिलिम SBI देन IBPS एक्सेट्रा क्लर्क प्री लेवल आहे. ओके, सो बघा व्यवस्थित. सो क्वेश्चन काय सांगतो. इफ द प्रिन्सिपल ऑफ रुपीज 10,000 amounts to rupees 16,900 in 2 years, then calculate the rate of interest if interest is compounded annually. ओके, सो आपल्याला काय दिलं आहे. प्रिन्सिपल दिली आहे 10,000 दिली आहे. देन अमाऊंट्स टू बी, अमाऊंट्स किती दिलं आहे 16,900 दिला आहे. ओके, इन 2 years मध्ये दिलं आहे. सो आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि कंपाऊंडेड ॲन्युअली आहे म्हणजे इयरली आहे. ओके, सो आपल्याला माहित आहे अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेस टू n म्हणजे नंबर ऑफ n म्हणजे टाइम्स. ओके, अमाऊंट किती दिला आहे 16,900 दिला आहे विच इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 10,000 आहे. ओके, इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100. आपल्याला R फाइंड आउट करायचा आहे डेट इज रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, n म्हणजे नंबर ऑफ इयर्स दॅट इज 2 years दिला आहे. ओके, सो इथे बघा 0 0 कॅन्सल होईल. ओके, सो 169 डिवाइडेड बाय 100 विच इज इक्वल्स टू 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. सो हा काय आहे 13 अपॉन 10 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, विच इज इक्वल्स टू 1 प्लस R अपॉन 100 येईल. ओके, होल स्क्वेअर. सो इथे बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. हा स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, 13 अपॉन 10 विच इज इक्वल्स टू 1 प्लस R अपॉन 100 येईल. ओके, हा जर इकडे मायनस झाला 13 अपॉन 10 मायनस 1 विच इज इक्वल्स टू R अपॉन 100. ओके, हे काय इम्प्लाइज करील 13 3/10 इम्प्लाइज करील. ओके, विच इज इक्वल्स टू R अपॉन 100. ओके, R अपॉन 100. ओके, R अपॉन 100. सो इथे 0 0 कॅन्सल झाला. हे काय इम्प्लाइज करील R इज इक्वल टू 30%. ओके, सो रेट ऑफ इंटरेस्ट काय आला आपला 30% आला. ओके, ओनली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे हा.